दिनांक 3 मे शुक्रवार रोजी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नगर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी सभेसाठी फेटा पाहण्यासाठी येवल्यातील प्रसिद्ध फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांच्या दालनाला भेट देण्यासाठी येवल्यात आले होते। मोदीजींना विशेष करून येवल्यातील खंदारे यांच्या फेट्याचं आकर्षण असून मुख्यमंत्री कार्यालयाच्या सांगण्यानुसार मी आज फेटा निवडण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। यावेळी नाशिक येथील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पोस्टरवर मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो नसल्याने भुजबळ समर्थक नाराज असल्याची चर्चा असून यावरही दादा भुसे यांनी भाष्य केले। तसेच उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे 8ही उमेदवार निवडून येतील असा दावा देखील यावेळी मंत्री दादा भुसे यांनी येवल्यात केला आहे। मालेगावला साधारणतः 1.5 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेस श्रीकांतजी खंदारे यांना मी विनंती केली होती आणि मुख्यमंत्री महोदयांना फेटा त्या ठिकाणी श्रीकांतजीने बांधला होता। मला वाटतं की त्यानंतरच्या काळामध्ये पंतप्रधान महोदय जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, मुख्यमंत्री महोदयांकडनं मला वेळोवेळी सूचना प्राप्त झाली आणि कधी तर रात्री 2-3 वाजता, कधी ते बाहेर प्रवासामध्ये असताना परत त्यांना येवल्यामध्ये बोलवून पंतप्रधान महोदयांच्यासाठी तातडीने फेटा आम्हाला करून द्या, कारण तो फेटा बांधणी करण्याच्यासाठी 3-4 तासांचा कालावधी लागतो त्याचं डिझाईन करणं। मला वाटतं की एक ध्येयवेडा माणूस जर एखादं स्वप्न उराशी घेऊन जर कष्टपूर्वक मार्गक्रमण करतो तर यशाचं शिखर कुठपर्यंत गाठू शकतो। कदाचित फेटा या विषयाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम श्रीकांतने त्या ठिकाणी केलेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रीकांतजींना हार्दिक शुभेच्छा देतो। अशीच त्यांची प्रगती होत राहो। परदेशामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या या महाराष्ट्राचा फेटा आणि तो पण तिरंगा, आपल्या देशाची शान त्या ठिकाणी बांधला आणि जगातनं आलेल्या युवकांना त्या ठिकाणी तो फेटा बांधण्याचं पण प्रतिनिधित्व श्रीकांतजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे। मोदी साहेब आता नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यासाठी खास फेट्याची विनंती आम्ही केलेली होती। त्या फेट्याचं पण काम प्रगतीपथावर आहे आणि नेहमीच मोदी साहेबांना आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यातल्या त्यात श्रीकांतने तयार केलेला फेटा त्यांना फार आवडतो। त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे, लवकरच तुम्हाला तो बघायला मिळेल। त्यांचा फोटो कुठे दिसला नाही त्याहून नाराजी आहे असा काही विषय नाही। स्वतः काल पालकमंत्री माजी आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब स्वतः रॅलीमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास स्वतः होते। त्यांनी सर्व जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी महायुतीचा प्रचार करतो आहोत। मला वाटतं की कोणालाही उगाचच असल्या कुरापती करण्यामध्ये काही अर्थ नाही। भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल। बघा, ही वस्तुस्थिती आहे की कांद्याला मागच्या काही कालावधीमध्ये थोडे दर कमी मिळालेत, ही वस्तुस्थिती आहे, कोण नाकारणार नाही। परंतु कांद्याचा जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः मला चांगलं आठवतं आहे की माननीय शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय जोशी साहेब 35-40 वर्षापूर्वीची गोष्ट असेल कदाचित, त्याही काळामध्ये कांदा आणि ऊसाच्या संदर्भात शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं आणि दर 2-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडं दराच्या संदर्भात कांद्याची अडचण निर्माण होते, ही वस्तुस्थिती आहे। आत्ताच्या घडीला साधारणपणे एक 1500-1600-1700 रुपयापर्यंत कांद्याला दर मिळतो आहे। तोच दर जर एक 2000च्या पुढे गेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये समाधान त्या ठिकाणी राहील। अर्थात आता जो काही दर मिळतो आहे त्या माध्यमातून पण शेतकरी समाधानी आहे।
आणि नाशिक पण निवडून येईल, दिंडोरी पण निवडून येईल. उत्तर महाराष्ट्राचे 8ही महायुतीचे उमेदवार 100% निवडून येतील. घटनाक्रम पाहता कदाचित देशातलं आणि फेट्याचे पण जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, अगदी आपल्या दैवत साईबाबांची प्रेरणा घेऊन त्याने याचं उद्दिष्ट इथपर्यंत गाठलं. त्यांचे आईवडील हयात नसताना त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या मित्रपरिवाराने, सगळ्या गावाने त्यांना साथ दिली आणि इथपर्यंत यशस्वी मार्गक्रमण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मी तर या घटनेची माहिती घेतलेली नाही, परंतु आपण देवाला प्रार्थना करू की त्यांना कुठलीही इजा होऊ नये, ते सुखरूप राहावेत. खरं तर जीवनाचं आज सार्थ झालं की आज म्हणजे ज्या कलेवर आपण प्रेम करत होतो, ज्या कलेचे आपण पुजारी होतो, आज त्या पुजारीचं माझ्यासाठी एक दैवत म्हणून ज्यांचं दादा भुसेंचं पालकमंत्रीपद, महाराष्ट्राचं मंत्रिपद, ज्यांच्याकडे अतिशय काळजीपूर्वक ते मंत्रिपद निभवते आणि जिल्ह्यासाठी एक आदर्श, खरंच दादा भुसेंचं नाव घेतल्यानंतर एक अंगात एक अलग फिलिंग होती. खरंच दादा भुसे साहेब, आज तुम्ही आमच्या शोरूमला आले आणि कंप्लीट ते 12:30 आले. साईबाबांची आरती चालू असताना त्यांचं आगमन झालं. खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. ज्या कलेवर मी निष्ठाने प्रेम केलं, ज्या कलेवर मी प्रामाणिक केलं, जे प्रामाणिकचं आज मला नक्की माझ्या डोळ्यात आज पाणी काय हे फळ आज मला नक्की मिळालं. आणि ज्यावेळेस पंतप्रधानांना फेटा बांधण्याचा योग आला, तर रात्री त्यांचा मी चाणक्यसारखं काम करून पूर्णतः, आणि मला ते स्वतः घेऊन बी गेलेले. खरंच आज जीवनाचं सार्थ झालं असं मी सांगाल. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला.